नमस्कार, दर्यापूर न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी शेख मुजमिल. हिमायतनगर शहरामध्ये पोलीस प्रशासनाची कारवाई न करण्यात असल्याची काही नागरिक तक्रार करत आहेत. आपल्यासोबत जाणून घेऊया काय नेमकं प्रकरण. सलामभाई आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत पोलीस प्रशासनानं त्यांना काय उत्तर दिलं आणि कशा प्रकारची परिस्थिती आहे. काय सांगणार की तुमच्यासोबत तुमची तक्रार नाही घेतली अशी प्रतिक्रिया तुमच्याजवळ? मी माझ्या भावाच्या मुलाला राहुल हे मुलगा आहे की नाही गाडी आडून आपले ते बिरसा मुंडा चौकपाशी मारला. आमची गाडी पलटी केला. आमच्या भावाचा पोरगा गाडी घेऊन जात होता ढोरं घेऊन बाजाराला विकायला. त्यानं आडून आमचे पैसे हिसकाटून घेतला आणि आमचे मोबाईल हिसकाटून घेतला. आमच्या मोठ्या भावाच्या पोरगाला मारला आणि नानके भावाच्या पोरगाला मारून आमचा मोठा भावाचा पोरगा एक आम्हाला भेटत नाही. त्यानं उचलून घेतले, कुठे घेतले आम्हाला ते माहीत नाही. पैसे, मोबाईल. सर, एकंदरीत तुम्ही आता सध्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये आहात आणि तुम्हाला पोलीस प्रशासनाकडून कशा प्रकारची प्रतिक्रिया भेटत आहे? आमची कोणी फिर्याद घेत नाही. मी 4 वाजेपासून हिमायतनगर पोलीस स्टेशनला आहो. आमची फिर्याद घेत नाही. आम्हालाही उलट पोलीस दाबत आहे. आम्हाला सांगत आहे की भाई तुम्ही या असा उल्लेख करू नका. याच्यामध्ये आमचे पैसे गेलेले आहेत, आमचे मोबाईलसुद्धा गेलेले आहे. आम्हाला पोलीस म्हणतात की तुम्ही याच्यामध्ये उल्लेख करू नका. हे पोलीस पूर्ण प्रोत्साहन त्या राहुलला देत आहे, बिचेवारला देत आहे, सगळ्याला देत आहे त्यानं प्रोत्साहन. राहुल का पूरा नाम बोलो. राहुल हिमायतनगर पोलीस स्टेशनमध्ये FIR फाडण्यासाठी किंवा तक्रार नोंदवण्यासाठी आली असता तुमची तक्रार नोंदवण्यात आली का या पोलीस प्रशासनाकडून? नाही, आमची तक्रार नोंदवण्यात आली नाही. आम्ही तक्रार घेऊन हिंडत आहे. आमची तक्रार घ्यायला त्यांना तयार नाही. आम्हाला म्हणत आहे की ते साहेब येऊ द्या, मोठे साहेब आल्यानंतर आमची तक्रार घेईल. तेव्हापासून साहेब नाही आले तर आम्ही काय इथं मरो का? आणि म्हणत आहे की 2 वाजता त्यानं तक्रार घेता आमची. 2 वाजेपासून तक्रार घेतो म्हणाले. कसं करावं आम्ही? सध्यामध्ये आपल्यासोबत हिमायतनगर शहरातील काही नागरिक आहेत. त्यांची अशी प्रतिक्रिया आहे की यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पोलीस प्रशासन सुद्धा विरोध करत त्यांच्या FIR फाडत नाही आणि त्यांची प्रतिक्रिया घेत नाही असा आरोप येथील नागरिकांनी पोलीस प्रशासनावर व त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्यावर केलेला आहे. तरी आपल्यासोबत जखमी जे आहे व्यक्ती आहे त्यांच्याकडून जाणून घ्या एकंदरीत कशा प्रकारचा नेमकं काय प्रकार घडला. काय सांगणार भाऊ की तुम्हाला मारहाण करण्यात आलेली अशी प्रतिक्रिया येत आहे? गाड़ी के पीछे लग के उन्होंने इन्हें गाड़ी को धड़क दे के गाड़ी पहले गिरा दी. गाड़ी गिरा दे के पत्थरेदार रहे हमारे ऊपर, पत्थरेदार रहे, लटा मार रहे, हमारे को इतना मार रहे. मोबाइल ना पैसे लेके भाग गए हमारे. 10-15 जनों थे उन्होंने. 3 गाड़ियाँ थे. तुम्ही कशासाठी कुठे जात होते आणि कशासाठी प्रवास करत होते? अभी बाजार का जात होते. दाखले थे हमारे साथ सब थे. टाटापुर को बाजार को जा रहे थे हम 4 बजे. दोनों आएंगे ने पीछे लग के मार के पलटी करके गाड़ी पैसे लेके चले गए. और मेरा भाई एक लापता है. 2 बजे मारे. बोला ना. आपल्यासोबत जखमी व्यक्ती व प्रशासना आणि पोलीस प्रशासनावर अग्रेसर असलेले काही नागरिक आहेत. त्यांच्याकडून जाणून घेतलं आपण की त्यांची प्रतिक्रिया घेण्यात येत नाही व FIR फाडण्यात येत नाही. तर येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्याचे SP आणि हिमायतनगर शहराचे पोलीस निरीक्षक अमोल भगत हे कशा प्रकारची कारवाई करतात आणि या व्यक्तींना व नागरिकांना न्याय मिळण्याची संधी कशा प्रकारे प्राप्त होते याच्याकडे हिमायतनगर शहराचे नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. तर येणाऱ्या काळामध्ये बघूया की कशा प्रकारे यांना न्याय मिळतो आणि आरोपीवर गुन्हा दाखल होतो का. मी शेख मुजमिल, दर्यापूर न्यूज चॅनल, कॅमेरामॅन खयूम मैसूर.